ओबीसी नेते रमेश बारसकर यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे। वंचितच्या यादीमध्ये बारसकर यांचं नाव आल्यानं त्यांची कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्यावरती तर माढा लोकसभा मतदारसंघात बारसकरांना उमेदवारी देण्यात आली आहे वंचितकडून। त्यामुळेच आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ही कारवाई करण्यात आली आहे। त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, तर वंचितच्या यादीमध्ये बारसकर यांचं नाव आल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान त्यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्यासोबत संवाद साधला आहे आमचे सोलापूरचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। आपण तो पाहूयात। माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जी आहे ते आता रंगत होणार आहे। वंचित बहुजन आघाडीकडून जे आहे ते मोहोळ शहराचे प्रथम नगराध्यक्ष म्हणून रमेश बारसकर यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी दिलेली आहे। ते सध्या आपल्या सोबत आहेत। भाऊ, आपण अनेक वर्ष शरद पवारांची एकनिष्ठ राहिलात, मात्र आपल्याला उमेदवारी जाहीर होताच आपण वंचित बहुजन आघाडीची आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली आहे। आपण काय सांगाल? मी अनेक दिवसापासून ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मीटिंग होती त्यावेळेला हे लोकसभेला उमेदवारी मागितली होती आणि ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला ओबीसीचं आरक्षण दिलेलं आहे आणि ते आरक्षण वाचवण्याची जबाबदारी तुमची देखील आहे आणि तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेऊन राज्यातला ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलं आणि त्या शिष्टमंडळाचं प्रतिनिधित्व करत असताना माढा येथे ओबीसी आरक्षण बचाव ओबीसी महासंघाच्या वतीनं त्या ठिकाणी मोठी अशी जाहीर सभा घेण्यात आली आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं माढ्याची उमेदवारी आज या ठिकाणी मला मिळालेली आहे। सरकार खाजगीकरणाच्या नावाखाली या ठिकाणी काम करत आहे। खाजगीकरण झाल्यामुळं अनेकांना नोकरी लागलेल्या नाहीत आणि नोकरी नसल्यामुळं अनेक तरुणांची लग्न या ठिकाणी झालेली नाहीत। त्या ठिकाणी सोलापूर कलेक्टर ऑफिसवर या भारत देशातला पहिला मोर्चा की बायको मिळाली पाहिजे अशा प्रकारचा मोर्चा आम्ही या ठिकाणी काढला होता। तेच जर या माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व जनतेने विश्वास दाखवला तर लोकसभेमध्ये हा आवाज उठवला जाईल। तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या लोकसभेत मला पाठवावं याबाबत ज्या आहेत प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत। कॅमेरामन तौशिफसह मी वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।